बऱ्याचशा जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो, संस्कार म्हणजे नक्की काय? मग संस्कार शब्दच लोप पावत चालतो. आम्ही ऐकतोय, आम्ही वाचतोय, संस्कार काय, संस्कार काय, आमची संस्कृती काय, हिंदू संस्कृती काय, परंतु आमच्या घरामध्ये नको. संस्कृती पाहिजे, जोपासली पाहिजे, परंतु ती दुसऱ्याच्या घरात. यात वस्तुस्थिती आहे. जेव्हा एखाद्या ठिकाणी अत्याचार होतोय, अन्याय होतोय, त्या वेळेमध्ये आम्हाला जाणीव होते की आमची संस्कृती किती श्रेष्ठ आहे. परंतु आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती संस्कृती असणं गरजेचं आहे, ते संस्कार असणं गरजेचं आहे. आणि हे संस्कार, जसं आम्ही नेहमी सांगत असतो, एकदा का मडकं घडलं की त्याला कितीही पाणी घाल, ते बदलत नाही. तसं एकदा आमचं वय निघून गेलं, कितीही संस्कार झाले, काही उपयोग होत नाही. म्हणून हे संस्कार मुळात गर्भात होणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्या या कोवळ्या वयामध्ये होणं गरजेचं आहे. आणि ते जर आता झालं तर आमची कुठल्या पातळीवर जातात हे आम्हाला सांगायची गरज नाही. परंतु आज झालंय काय, म्हणजे आमच्याकडे जेव्हा मुलं येतात, पालक संपर्क करतात, आमच्या मुलांना संस्कार शिबिरात पाठवायचं आहे, परंतु शेवटच्या क्षणी फोन येतो, सर आमची मुलंच येत नाही हो, सर आमची मुलं मामाकडे गेले, मामाकडे गेले, कुठेतरी लपून राहतात. परंतु आम्ही त्यांना नेहमी सांगतोय, ते शेवटचे 5 दिवस तुमच्यासाठी असतात. या 5 दिवसामध्ये तुम्ही जर चुकला तर तुमचं पूर्ण वर्ष फुकट जातं. कारण तुम्ही संस्कार देताय मुलांना, तुम्ही मुलांना शिकवताय कसं राहायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं, परंतु मुलांच्या पिंडामध्ये ते गेलेले नसतात, मुलांच्या फक्त मनामध्ये बसलेले असतात. परंतु जोपर्यंत पिंडामध्ये जात नाही तोपर्यंत त्या मुलांमध्ये बदल घडत असतात. आणि ते बदल घडवण्याचं काम गेले 5-6 वर्षांपासून श्री समर्थ मेडिटेशनच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि आतापर्यंतचा आमचा रिझल्ट की जे मुलांना आम्ही आमच्या संस्कार शिबिरामध्ये शिकवलं, ती मुलं त्यांच्या पालकांना शिकवतात की कोणाला वाईट म्हणू नये. आज जे वृक्षारोपणाचं प्रकरण जो घडतोय, आज आपण म्हणतो एवढं ऊन, आज 42, 45, 50 पर्यंतच तापमान गेले, ह्याला कारण काय? आपण दोष देतोय निसर्गाला. निसर्गाचा काहीही दोष नाही, यामध्ये संपूर्ण दोष तो आमचा आहे. कारण आज जे एवढे डेव्हलपमेंट चाललेली, आता वृक्षतोड करतोय, एक झाड तोडतोय म्हणजे आम्ही किती मोठं नुकसान करतोय याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. कारण त्या एका झाडामुळं आम्ही किती जणांना जीवनदान देतोय. आज त्या जे झाड ऑक्सिजन देतो, त्या ऑक्सिजन घेण्याची वेळ आपण मागच्या काही कोरोनाच्या काळात पाहिलं की वेळ आपल्याला, आणि ही वेळ येऊ नये म्हणून आताच्या पिढीने त्या पद्धतीचं निसर्ग जपलं पाहिजे, वृक्षारोपण केलं पाहिजे, स्वच्छता केली पाहिजे, तरच कोरोनासाठीची महाभयंकर जी परिस्थिती निर्माण झाली ना ती नष्ट होईल. आणि हे संस्कार आमच्या मुलांना बघायला पाहिजे. हे संस्कार झाले ना, बाकी पैसा हा नव्हे आहे, आपण म्हणतो म्हणजे संतांतर लिहूनच ठेवलेलं आहे, तुम्ही जर पैशाला किंमत दिला तर तुमचं आयुष्य फार कमी होतं. जेवढं तुम्ही पैशाला किंमत देत जाणार ना तेवढं तुमचं आयुष्य कमी 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 होत जाणार. परंतु जेवढं तुम्ही तुमच्या संस्कृतीला वेळ देणार, जेवढं तुम्ही तुमच्या संस्कारांना वेळ देणार, तेवढं तुमचं आयुष्य वाढत जातं. आणि म्हणून त्याच उद्देशाने गेल्या 3 वर्षापासून आपल्या मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून श्री समर्थ मेडिटेशनच्या सहकार्याने हे संस्कार शिबिर आम्ही राबवतो. आणि खेडोखेड आता गेल्या प्रत्येक वर्षापासून आम्ही पुण्यामध्ये करत होतो, परंतु आम्हालाही वाटत होतं की आमच्या परिसरामध्ये कुठेतरी हे घडलं पाहिजे. परंतु आम्ही समर्थांचं चरित्र आम्ही नेहमी वाचतो. समर्थांनी हे सांगितलं होतं की जी जन्मभूमी असते ती कर्मभूमी कधीच ठेवायची नसते. म्हणून आम्ही आपल्या परिसराच्या बाहेर जाऊन ते कार्य करत होतो. परंतु कुठेतरी खंत वाटत होती. आणि गेल्या कालच मी एका ठिकाणी गेलो होतो, पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितलं की संस्कार शिबिर तुम्ही घेताय मोठी ही वेळ आपल्यावर येता कामा नये. कारण हे संस्कार प्रत्येकाच्या घराघरामध्ये व्हायला पाहिजे. आणि समोरच त्यांचं उदाहरण त्यांनी मला दाखवून दिलं. त्यांच्या मुलीचा फोन आला, त्यांची मुलगी काहीतरी ते डोस घेत नव्हती म्हणून त्यांना काहीतरी वेगळं कारण दाखवावं लागलं. तो मोबाईल घे, त्या मोबाईलमध्ये कार्टून बघ, त्या मोबाईलमध्ये त्या कार्टूनने कसं औषध घेतलं हे सांगावं लागलं. म्हणजे पालक ही नशा लावतात, ही स्वतः पालक लावतात. आणि पालक म्हणून काय म्हणतात, आमच्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल असतो तर प्रत्येक गोष्ट मुलांना मोबाईलच लागते, मोबाईल नसला तर मुलं जेवत नाही. अरे पण तुम्ही मोबाईल दिला कोणी? मुलांच्या हातामध्ये मोबाईल जन्मापासून नव्हता. जर तुम्ही त्यांना मोबाईल दाखवलंच नाही, जर तुम्ही त्यांना त्याचा वापर कसा करायचा हे तर चांगल्या पद्धतीने शिकवलं तर मुलं मोबाईल का घेणार? आणि वरून पालक म्हणतात की मुलं मोबाईल वापरतात. म्हणजे आपल्याला नेहमी हास्यास्पद प्रश्न पडतोय की मुलांनी मोबाईल वापरला की पालकांनी मोबाईल दिला हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये दोष होतो. आणि आम्हाला नेहमी सांगतात की मुलांचा दोष, परंतु आम्ही स्पष्ट भाषेमध्ये
मुलांचा नसून हा दोष पालकांचा असतो. आणि म्हणून संस्कार शिबिरामध्ये मुलांना पालकांनी पाठवणं गरजेचं आहे. मुलांनी येणं तो भाग वेगळा असतो, कारण मुलांना माहिती नसतं. आणि आम्हाला हे नक्की आहे की जी मुलं आमच्याकडे येतात, कारण पुण्यामधला आमचा आकडा भरपूर आहे, 50-50, 60-60 मुलं असतात, तरी आम्ही घेत नाहीत काही मुलं. परंतु त्या पालकांची मागणी असते की तुम्ही आमच्या मुलांना ह्या वर्षी मला पालकांनी सांगितलं की तुम्ही पुण्यामध्ये जास्तीत जास्त लक्षात आहे. परंतु आम्हालाही वाटतं की आमच्या परिसरामध्ये आमच्या परिसरातल्या मुलांना सुद्धा त्याच पद्धतीने संस्कार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही हा छोटासा प्रयत्न केला की आपल्या परिसरामध्ये मला वाटतं कमीत कमी 50 ते 55 मुलं आपल्याकडे होते, त्यापैकी फक्त 15 मुलं आमच्या शेवटपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले. आणि त्याचा आम्ही फीडबॅक घेतला ते पालक आपल्यापर्यंत का पोहोचू शकतो. आता इथे एक विद्यार्थी असंच आहे की जो इथे आला, परंतु भीती होती मला, कारण त्याच्या आईवडिलांनी त्याला एक क्षण सुद्धा बाजूला सोडलेलं होतं. चुकी म्हणा, त्या पालकांना सुद्धा सांगितलं तुम्ही फक्त सोडून द्या त्या मुलाला, बाकी त्याला कसं ठेवायचं आता रमला. म्हणजे आणखी तो 5 दिवसांमध्ये ते पालक स्वतः सांगा, एवढी आमची गॅरंटी आहे की पहिल्यांदा आमच्या आयुष्यामध्ये 10 वर्षानंतर 12 वर्षानंतर त्या मुलाला आम्ही पहिल्यांदा सोडला, पण तो व्यवस्थित राहता. म्हणजे तो मुलगा पुन्हा रिटर्न केला नाही ना. आणि वैशिष्ट्य आणि समर्थ मेडिटेशनच्या माध्यमातून जो वातावरण तयार केला जातो, त्या वातावरणामध्ये कुठलीच मुलगी इथे ना मुलगा ना मुलगी हा भेदभाव सुद्धा त्याच्यामध्ये ठेवतो. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये होणारे जे संस्कार आहेत, हे संस्कार नक्कीच त्या नुसत्या एका मुलाकरता नसून त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला, त्यांच्या संपूर्ण घराण्याला असतात एवढा आम्हाला, आणि याचा आम्हाला अभिमान आहे. कारण गेल्या 5 वर्षांमधला जो आम्ही रिझल्ट बघितला, त्या रिझल्टमधून त्या एका मुलामागे त्यांचं संपूर्ण घर बदललं गेलं. त्या प्रत्येक घरामध्ये आज ट्री प्लांटेशनसाठी मला सुद्धा फोन येतात, सर आम्हाला या परिसरामध्ये ट्री प्लांटेशन करायचं आहे, कोणीतरी आमच्या परिसरामध्ये सांगा. म्हणजे हे त्यांना कळलं की याची गरज आहे. आणि ती गरज कशामुळे कळली त्याच्यात, कारण जसं आपण म्हणतोय की लहान मुलांना मोठे शिकवतात, फक्त आपण त्याच्या उलट सांगत असतो की मोठ्या लोकांना लहान मुलं शिकवत असतात. म्हणून आमचा जास्तीत जास्त कल असतो. आम्हाला नेहमी सांगत असतात की काही जे वयस्कर असतात त्यांना काही वेळेत असतो किंवा कुठेतरी अध्यात्मामध्ये किंवा परमार्थामध्ये रमलं पाहिजे, कुठेतरी त्यांचा वेळ गेला पाहिजे, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कॅम्पेन करा. परंतु आमचं म्हणणं एवढंच असतं की त्या पालकांनी या मुलांच्या सोबत जर आले तर त्या पालकांचा किंवा त्या वयस्कर व्यक्तीचा जो अनुभव तो आमचा या लहान लहान मुलांना जर शेअर केला. पूर्वीच्या काळामध्ये लहान लहान मुलं त्या आजी आजोबांसोबत असायचे, म्हणून त्यांचा ते अनुभव शेअर करून त्या अनुभवावर ती लहान मुलं मोठी व्हायची, संस्कारित करायची. आज आजी आजोबांचं छत्रच राहिलेलं नाही. काही ठिकाणी तर आईवडिलांचं पण छत्र नसतं. आईवडील असतात परंतु मुलांसोबत नसतात. ते त्यांच्या कामामध्ये, ते त्यांच्या व्यवसायामध्ये, ते त्यांच्या मोबाईलमध्ये असतात. आणि ही भयानक परिस्थिती आहे. आणि पुढचा काळ येणारा एवढा भयानक आहे की आईवडील कोण याची जाणीव सुद्धा मुलांना राहणार नाही. ती काळ्या दगडावरची भेद. आणि त्याकरता हे संस्कार शिबिर, हे अध्यात्म परमात्मा या मुलांना याची गोडी लागत. या संस्कार शिबिरामध्ये नुसते संस्कारच त्यांचं एज्युकेशनल पार्ट सुद्धा आम्ही घेतो. कारण आताच्या मुलांना आपल्या पाहतो आम्ही की मॅथ्स हा विषय फार कठीण असतो, सायन्स हा विषय फार कठीण असतो, किंवा इतर काही गोष्टी फार कठीण असतात. कुठल्या गोष्टी कठीण असतात. काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं संभाजीनगरमध्ये 12वीमध्ये 100% तिची जर तुम्ही इंटरव्ह्यू जर प्रत्येकाने पाहिजे असेल कदाचित, त्या इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं तिला गॅरंटी नव्हती की मला 100% मिळेल. गॅरंटी एवढीच होती की मी 91-92 पर्यंत जाणार आहे, ते स्पष्ट सांगितलं. कारण ती मुलगी शेवटच्या 2च महिन्यांमध्ये तिने अभ्यास केलेला 12वीचा. तर काय केलं ते पण तिने सांगितलं. मी इतर वेळेमध्ये फक्त आणि फक्त चेसची मी प्रॅक्टिस करत होतो. रोज उठून चेसच्या प्रॅक्टिसला जायचे, त्यामुळे बुद्धिबळ होती. आणि आम्ही नेहमी, मला वाटतं 10 वर्षांपूर्वी माझ्याकडे 2 मुलं आपल्या परिसरामध्ये होती. एकाच परीक्षेत मुलं होती. एक मुलगा 10वीला होता, एक मुलगा 12वीला होता. आणि ते चांगल्या पद्धतीने नॅशनल लेवलपर्यंत चेसमध्ये गेले होते. परंतु 10वी आणि 12वीचं वर्ष पालकांना कोणीतरी काहीतरी घडवलं, तुम्ही 2 आज सोडा. त्या मुलांना मार्कही कमी पडले, पुढं चांगलं करिअरही नाही करू शकले, इंजिनियर झाले, परंतु त्यांना अजूनपर्यंत नोकरी लागली. आज ते देशपातळीवर खेळणारे असायची अशी अवस्था आहे की त्या चेस करू शकत नाही. पुन्हा ते चेस खेळण्यासाठी जाणार, पुन्हा त्यांना ती स्टेज निर्माण करायला लागतात. आणि त्यावेळेस त्यांना मी सांगितलं शिक्षणाबरोबर या गोष्टी मुलांना देणं गरजेचंच आहे. आणि वस्तुस्थिती, कारण चेस हा असा प्रकार आहे ज्याच्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, ज्याच्यामध्ये त्यांची माइंड पॉवर ऍक्टिव्ह होते, ज्याच्यामुळे त्यांची वैचारिक क्षमता वाढते, ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये काय आहे, समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल काय
समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये डोळे भरण्याची ताकद निर्माण होते आणि त्या ताकदीने आपल्याला पुढचा अभ्यास कसा करायचा आहे, आपल्याला आपलं पुढचं करिअर कसं घडवायचं आहे ही ताकद निर्माण होते. आणि म्हणून ते बुद्धिबळ तो चेस करणं गरजेचं आहे. त्या मुलीने त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं आणि आपल्या 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तिला तिने स्पष्ट सांगितलं की मला आश्चर्य वाटतं की मला 100% मिळाले. विचार करा, ज्या मुलीला फक्त 90% मिळणार होते हे तिला माहिती होतं, 100% मिळणार हेही माहिती नव्हतं. आणि ती म्हणते आश्चर्य कसं झालं, हेही तिने सांगितलं की हे फक्त माझ्या चेसमुळे भेटलं. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की पालक चुकीच्या गोष्टीकडे लक्ष देतात. आमच्या मुलांना दिवसभर क्रिकेट खेळायला पाठवतो, त्या क्रिकेटमधून काय नाही. आणि ही 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 सवय खाण्याची सवय लावली. म्हणजे मी तर स्पष्ट भाषेमध्ये सांगतोय की समाजसेवेच्या नावाने राजकीय नेते लोक या मुलांना पैसे देतात आणि क्रिकेटच्या मॅच करतात. या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये तर दिवस रात्र मॅच असतात आणि आमच्या मुलांना वेळ सुद्धा आम्ही लावतो. पालक लोक स्वतः त्यांना बॅट आणून देतात, बॉल आणून देतात. आमचं म्हणणं आहे ते बॅटच्या बॉलच्या खर्चापेक्षा कित्येक पटीनं कमी. म्हणजे जर का बॅटवर तुम्हाला जर 500 रुपयाला मिळत असेल तर तुमचा चेस बोर्ड फक्त 100 रुपयाला मिळतो. मग तर 500 रुपये तुमच्या फुकट घालवण्यापेक्षा जर चेस बोर्ड आणून दिला तुमची मुलं कित्येक पटीनं पुढे जातात हे आमचं हे सांगणार आहे. आणि प्रत्येक पालकाला आम्ही या शिबिराच्या माध्यमातून एवढंच सांगतो की तुम्ही या गोष्टी करा. ज्या इंटेलिजन्स गेम आहे त्या गेम त्यांना आणून द्या, जेणेकरून त्यांच्यामध्ये त्यांची इंटेलिजन्स पॉवर वाढणार. आणि हाच आमचा या कॅम्पचा उद्देश आहे. पहिल्या दिवशी आल्यानंतर मुलांना थोडीशी उत्सुकता असते, पहिल्या दिवशी थोडंसं कंटाळतात कारण पहिल्या दिवशी आम्ही त्यांना काहीच केलं, पहिल्या दिवशी फक्त त्यांचं इंट्रोडक्शन असतं. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळपासून, त्याच्या आधी आम्ही लाईव्ह ठेवत होतो, आतापासून आम्ही पालकांना डायरेक्टली दाखवतो तुमची मुलं काय करतात ते पहा आणि 6 दिवसानंतर तुमची मुलं काय करतात ते बघा. आणि नंतर जे तुम्हाला मिळालं ते आम्ही नेहमी सांगत असतो, समर्थांनी हे म्हटले जे जे आपणास हवे ते इतरांस द्यावे. आपल्या मुलांना जे मिळाले ते आपण त्या मुलांकडून काढून घ्यायचं. आमची मुलं तर स्पष्ट स्वतःहून सांगतात, परंतु आपण सुद्धा तेवढं काढून घ्यायचं आणि इतरांच्या मुलांना जर तुम्ही सांगणार तरच तुमच्या मुलांचा संस्कार शिबिरामध्ये घेतलेल्या शिक्षणाचा फायदा होतो. अन्यथा होत नाही. त्यांना आपण ती चोरी असं त्याचा आम्ही त्याचा स्पष्ट अर्थ सांगत असतो की आपण चोरी असतो ते आपण जोपर्यंत दुसऱ्याला वाटून देत नाही तोपर्यंत आपलं ज्ञान वाढत नाही. म्हणजे जसं 1 रुपया असतो, 1 रुपया आपण जर दुसऱ्याला दिला माझ्याकडे काहीच राहणार नाही. परंतु एक ज्ञान जर एक गोष्ट जर मी शिकलेलं असेल आणि ती जर गोष्ट दुसऱ्याला दिली तर त्याच्याकडे असलेलं ज्ञान सुद्धा तो स्वतःहून आपल्याला देतोय. म्हणजे आपल्याकडचं ज्ञान वाढतं, पैशाची किंमत वाढत नाही. पैशाची किंमत ही बाहेरच्या व्यवहारामध्ये वाढत असते, परंतु ज्ञानामध्ये कधीच पैशाची किंमत वाढत नाही. म्हणून प्रत्येक पालकांना आमची हीच विनंती असते, प्रत्येक संस्कार शिबिरामध्ये, प्रत्येक आमच्या आध्यात्मिक व्याख्यानामध्ये सुद्धा आमचं हेच मार्गदर्शन असतं की जी हिंदू संस्कृती आहे, हिंदू संस्कृती सांगायला गेलं तर दिवस कमी पडेल. एवढी संस्कृती हातामध्ये किंवा महिलांचा शृंगार असतो, हा शृंगार देखाव्यासाठी नसतो, तो आमच्या शरीरासाठी आहे. ते अजूनपर्यंत तुम्ही सांगत नाही आणि हेही आमची संस्कृती सांगतो. परंतु आज आपण कुठेतरी म्हणतोय आमच्यावर अन्याय होतो, आमच्यावर अत्याचार होतो, त्याला एकमेव कारण आमची आपली संस्कृती सोडून चालतो. ते जपण्याचं काम फक्त हे संस्कार शिबिर करत असतं आणि ते कुठेतरी त्याचा प्रचार व्हावा, त्याचा प्रसार व्हावा एवढंच कार्य फक्त या संस्कार शिबिराच्या या 6 दिवसांच्या माध्यमातून. हे 6 दिवस म्हणजे त्यांचं 60 वर्षाचा काळ. या 60 वर्षामध्ये जी मुलं बाहेर शिकत नाही ते 6 दिवसांमध्ये शिकून जातात एवढा आमचा विश्वास असतो. आणि मी नक्कीच आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना या उपस्थितींना मी एवढंच सांगेन की जसं तुम्ही आज पहिल्या दिवशी आला, आज पहिल्या दिवशी मुलांकडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. म्हणजे आम्ही त्यांना पूर्ण ब्लँक सोडलेलं, त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं तुम्ही काय खेळलेलं असणार, तुमच्याकडे काय ज्ञान आहे हे सगळं सोडून द्या. असं समजा की तुमचं म्हणतं रिकाम आहे आणि जाताना तुम्हाला ते घेऊन जायचं. म्हणून 6व्या दिवशी शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्ही प्रत्येकाने यावं आणि हीच मुलं जे खाली बसतील ही मुलं शेवटच्या दिवशी आमच्या समोर असतात आणि त्यांनी काय शिकलेलं आहे आणि पुढे जाऊन ते काय सांगणार आहेत बाहेर हे ती मुलं सांगणार. म्हणून आमचं प्रत्येक उपस्थितांना हे सांगणं आहे की आपण ह्या शेवटच्या दिवशी यावं आणि आमच्या मुलांना पुन्हा एकदा आपला जसा मधल्या काळामध्ये सुद्धा काही येणार आहे त्यांना सुद्धा आम्ही तेच आवाहन करणार. शेवटच्या दिवशी आमच्या मुलांकडनं तुमच्या याच अपेक्षा असाव्या की या एका मुलाने 100 जणांना बदलावं. जे आमची आजची परिस्थिती आहे, जो आमचा निसर्ग लोप पावत चालला तो निसर्गाला पुढे नेण्याचं काम आमची ही पिढी करणार. आणि हे आमच्या या संस्कार शिबिरामध्ये पूर्व नियोजन आहे. 6 दिवसामध्ये पहिल्या दिवसापासून जी
पूर्वीच्या काळामध्ये जी परंपरा होती, ऋषींकडे जाऊन त्या गुरुंकडे जाऊन गुरुंच्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं आणि ते शिक्षण बाहेर आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये वापरायचं, ही पद्धत या संस्कार शिबिरामध्ये आहे. त्याचबरोबर सकाळी 5 वाजता उठून त्यांचं ध्यान असेल, त्यांचं योगा असेल, त्यांचं प्राणायाम असेल, हे घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जसं मगाशी मी म्हटलं त्याच पद्धतीनुसार त्यांचं जेवण असेल. सूर्य मावळल्यानंतर त्यांचं जेवण होणार नाही, स्पष्ट आम्ही त्यांना सांगितलं. जरी तुम्हाला 10 वाजता जेवायची सवय असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला संध्याकाळचं 7 वाजण्याच्या आतच जेवण असेल. कारण अशी परंपरा हे म्हणते की ही अग्निदेवता आहे, ती अग्निदेवता असतानाच आपल्या मुलामध्ये अन्न जाणं गरजेचं आहे, तरच आपले शरीर यशस्वी किंवा आपलं शरीर आपल्याला योग्यरित्या साथ देणार. दुपारच्या बरोबर 12 ते 1च्या दरम्यान मध्यान्ह भोजन, आपण त्याला नावच तसं दिलेलं आहे. कारण सूर्य अग्निदेवता ज्या वेळेला मध्यान्हाला येते बरोबर 12 ते 1च्या दरम्यान येते आणि म्हणून त्याच वेळेमध्ये जेवण पाहिजे. आमचं जेवण असतं दुपारचं 3 ते 4-5 वाजता असतं आणि म्हणून आमच्या शरीराची अशी अवस्था असते की आमचं शरीर काही ठराविक काळानंतर म्हणण्यापेक्षा आम्हाला तर असं पाहायला मिळतं की 15-15 वर्षाच्या मुलाचे पाय होतात. 15-15 वर्षाच्या मुलांना चरबी वाढलेली असते. 15-15 वर्षाच्या मुलांमध्ये अपेंडिक्स झालेला असतो. ह्याचं एकमेव कारण आपण तो वेगळे कारण काहीच नसतात, फक्त आणि फक्त आमचं खाणं पिणं आणि आमची माणसं, आणि ते बदलण्याचं काम मी संस्कार शिकल्यावर सांगतो. पुन्हा एकदा आमच्या सर्व मुलांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं, त्याचबरोबर सर्व पालकांचं, उपस्थितांचं आपण या कार्यक्रमासाठी आला आभार व्यक्त करतो आणि पुन्हा या आणि आमच्या मुलांना करा अशी अपेक्षा व्यक्त करतो.